देश और शहर की खबरों के लिए देखते रहे सिटी प्रगति न्यूज। लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। पीडीएमसी में मरीज की मौत से हंगामा, परिवार ने लगाया डॉक्टर पर आरोप। अमरावती में आज पंजाबराव अस्पताल में एक मरीज की मौत होने से परिवार वालों ने डॉक्टर पर लापरवाही का आरोप लगाया है। मिली जानकारी के अनुसार 24 वर्षीय आशीष राजेश इंगले निवासी जेल क्वार्टर इनके पैर में पस होने की वजह से कल सुबह पीडीएमसी अस्पताल में भर्ती कराया गया था। भर्ती कराने के बाद उसका एक्सरे कराया गया, लेकिन परिजन का आरोप है कि डॉक्टर ने पूरे दिन जांच नहीं की। रात 10 बजे सलाइन लगाई गई। बताया गया है कि 12 बजे ऑपरेशन है। आज सुबह ऑपरेशन थिएटर ले जाया गया। आधे घंटे बाद दोबारा दवा के लिए बुलाया गया, फिर भी कोई डॉक्टर नहीं आया और फिर उनके मृत होने की बात बताई गई। एक डॉक्टर पर नशे में होने का आरोप लगाते हुए अब परिजनों ने डॉक्टर पर लापरवाही का आरोप लगाते हुए उनके खिलाफ मामला दर्ज करने की मांग की है। सिटी प्रगति ब्यूरो रिपोर्ट। मला इथे म्हणजे माझ्या मावशीच्या मुलाला आम्ही ॲडमिट केलं पंजाब पीडीएमसी मध्ये। त्याच्या पायाला थोडीशी जखम होती, नाही सारखी। त्याच्यावर काल पूर्ण आम्ही टेस्ट वगैरे सर्व केलं, तर सर्व डॉक्टर लोक म्हणे नॉर्मल आहे। आज सकाळी त्याला ऑपरेशन म्हणजे रात्री 12 वाजता त्यांनी सांगितलं उद्या त्याचं ऑपरेशन आहे, म्हणजे हलकंसं ऑपरेशन आहे म्हणे। सकाळी त्याला ऑपरेशनसाठी नेलं, आम्ही सर्वच केलं, त्याचं दवाई गोळे वगैरे सर्व। जे डॉक्टर होते ऑपरेशन करनेवाले ते ड्रिंक करून होते, त्यांची बोलण्याची पद्धत वगैरे सर्व वेगळी होती। तर आम्ही औषध नेल्याबरोबर असं 2 मिनिटात लगेच ते असे परत आले, म्हणजे तो गेला होता। तोपर्यंत जो पेशंट होता आमचा तो मरण पावला होता। नंतर त्यांनी ICU मध्ये ॲडमिट केलं। तर आम्हाला कोणाला दूरपर्यंत येऊ नाही देऊ राहिले, गाठ वगैरे कोणीच नाही। तिकडे आम्ही म्हणून राहिलो आमचा पेशंट बघू द्या। त्यांना म्हटलं आम्ही प्रायव्हेटमध्ये घेऊन जातो। ICU मध्ये आणल्यानंतर त्याच्या पहिले तो डेड झाला होता। ICU मध्ये आणल्यानंतर त्यांना आम्ही म्हटलं आम्ही प्रायव्हेटमध्ये घेऊन जातो। ते म्हणे प्रायव्हेटमध्ये न्यायचं जरूरत नाही म्हणे, ICU ठेवला आहे म्हणे, तुम्हाला 15-20 मिनिटात सर्व त्यांना भेटू शकता म्हणे, तो चांगलाच आहे म्हणे। म्हणजे यांनी काहीच सांगितलं नाही। आणि तिथे ऑपरेशन थिएटरमध्ये कोणी डॉक्टर आले नाही, सर्व पोरं जे शिकणेवाले आहेत तेच होते। आणि सर्व चिडीमारी करून राहिले, एकामेकासोबत अलग बोलू राहिले। म्हणजे जसे यांचे हे आहे फ्रेंड सर्कल, त्यांना चाललं मॅडम कशी आहे तब्येत, तर मॅडम गोष्ट घ्यायच्या तयारीतच नाही। सरांना विचारलं, सर पण काहीच नाही। म्हणजे सर्व चर्चा चालू होती। यांनी डायरेक्ट मेल्यानंतर, म्हणजे तो मेला याच्या आम्हाला सांगायच्या अर्धा 1-2 तास पहिलेच, त्याच्यानंतर सांगू राहिले त्याची डेट झाली। डॉक्टरांचं काय म्हणणं आलं आता? वरिष्ठ डॉक्टर आले आहे? वरिष्ठ डॉक्टर दूरपर्यंत होते नाही। ज्यांनी हे आम्हाला सांगू राहिले हे कोणीच नव्हते। त्याचं ज्यांनी ऑपरेशन केलं हे सर्व पोरं, डॉक्टर कोणीच नव्हते। प्रत्येक डॉक्टरने आम्हाला वेगळं स्टेटमेंट दिलं। काय मागणी आहे आता तुमची? आमची मागणी जी हे अशी आहे, आमचा भाऊ गेला त्यांच्यावर कारवाई झालं पाहिजे। आता आमचा गेला असं दुसरं कोणी नाही गेलं पाहिजे, कारण 24 वर्षाचा मुलगा आहे तो, असं दुसरं कोणासोबत घडलं नाही पाहिजे। आणि तो एक डॉक्टर आहे, तो दारू पिऊन आहे। यांनी पळवलं, त्यांना ICU मधून पळवलं यांनी।